महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत. महाराष्ट्रीयन जेवण हे शेंगदाणे म्हणजे चटणीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मिरच्याचा ठेचा आला, शेंगदाण्याची चटणी आली, तर आपण साहित्य पाहिलेलं आहे काय काय लागतं ते. 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि 8-10 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि जिरे, मीठ घेतलं आहे आणि लाल तिखट. आपण शेंगदाणे छान भाजून घेऊ. आपण जेवढे छान शेंगदाणे भाजू तेवढीच आपली चटणी छान बनते. मीडियम गॅसवर भाजायचं आहे. शेंगदाणे भाजायला थोडा वेळ लागतो, पण आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहे, फुल गॅस करायचं नाही. शेंगदाण्याचा चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. चुलीवर आणि लोखंडाच्या तव्यावर तर खूपच छान म्हणजे भाजले जातात, पण आपण आपल्याकडे जे साहित्य आहे त्यामध्येच भाजू. पाहू शकता, असं चेक करून पाहायचं. शेंगदाण्याचं वरचं टरफल निघून जात, असं हातावर चोळलं की निघतं शेंगदाणे भाजल्यानंतर. पाहू शकता आता कलर आपला चेंज झाला शेंगदाण्याचे. जास्त पण करपवायचे नाहीत. जास्त जर शेंगदाणे भाजले तर वेगळीच चव येते, त्याला व्यवस्थित चटणी लागणार नाही मग. आणि थोडी चटणी वाटायची. असे मी त्याच्यावरचे टरफल काढून घेतले. नाही काढले तरी चालतेत, पण आपली इच्छा, काढायचं असलं तर काढू शकता. मी काढले आहे पूर्णच, पाहू शकता. आणि मी खलबत्त्यामध्ये वाटून दाखवत आहे. 3-4 चमचे लाल तिखट टाकलं आहे, 1-1.5 चमचा जिरे, मीठ आणि 8-10 पाकळ्या लसणाच्या. लसूण आपल्याला छान जास्तच टाकायचं आहे, तरच चव छान येते. आणि खलबत्त्यामध्ये हळूहळू आपल्याला आता कुटून घ्यायचं आहे. ही चटणी आपण मिक्सरमध्ये पण वाटू शकतो, पण मिक्सरमध्ये याची चव एवढी छान येत नाही जेवढी खलबत्त्यामध्ये येते. मला पर्सनली खलबत्त्यामधली चटणी आवडते. आमच्या घरी पण सर्वांना. मिक्सरमधली आपण कमी जास्त करत जरी वाटली तरी खलबत्त्यातल्या चटणीची चव मिक्सरच्या चटणीला येत नाही. तरी ज्यांच्याकडे खलबत्ता नाही त्यांनी मिक्सरमध्ये ट्राय करा, पण ज्यांच्याकडे आहे खलबत्ता त्यांनी नक्की ट्राय करा. अशी करायची, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. साईड डिश म्हणून दह्यासोबत खायला, किंवा भाजी आपली कधी सपक झाली आहे किंवा आपल्याला खाण्याची इच्छा नसली, तोंडाला अप्रतिम चव येते ह्या चटणीने. आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते ही चटणी. असं आपल्याला चमच्याने मिक्स करत वाटून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागतो, पण खूप छान लागते चटणी. नक्की ट्राय करा तुम्ही जर कधी बनवली नसेल. एकदा बनवा तुम्ही, तुम्हाला नेहमीच आवडेल आणि तुम्ही नेहमीच बनवायला लागाल मग अशी चटणी. थोडे शेंगदाण्याचे मोठे मोठे असे तुकडे राहिले तरी ते खूप छान लागतात. आणि आपल्याला जर नको वाटले तर आपण छान बारीक पण वाटू शकतो याच्यावर. हाताने ते वाटल्या गेल्यामुळे याच्यामध्ये जिऱ्याचा, लसणाचा फ्लेवर छान येतो. लसूणही आपल्याला भरपूर घालायचा आहे याच्यामध्ये. मी 1 वाटी शेंगदाण्याला 8-10 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, त्याच्याने पण छान येते चव. आणि ह्याच्यामध्ये तेलाचा कुठंच वापर केला नाही आपण, त्यामुळं चांगली 15-20 दिवस आपली चटणी कितीही दिवस चांगली राहते. पण जास्त दिवस चव लागत नाही व्यवस्थित. जशी ताजी वाटल्या लागते तशी शिळी होईल तशी त्याची चव बदलत जाते. आणि